अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा गावात पुलाखाली 10 जुलै रोजी एका अनोळखी महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। महिलेचे दोन्ही हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता। अशातच मात्र काही तासातच अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने हत्येच्या प्रयत्नाचा पर्दाफाश केला। केवळ हातावरील गोंदलेल्या दुर्गा व अनिल या अक्षरावरून मृतक महिलेची ओळख पटली। सोबतच मारेकरूचा सुद्धा तत्काळ शोध घेतला। प्रेम संबंधातून महिलेचा खून करण्यात आला हे पोलिसांच्या तपासात उघड झाले। मृतक महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर फोटो पाठविले। एवढेच नाही तर मध्य प्रदेशातील परिसरात हे फोटो प्रसारित करण्यात आले। त्याचाच फायदा होऊन परतवाडा येथील एका स्थानिक यूट्यूब पत्रकाराच्या सांगण्यावरून महिलेची ओळख पटली। मृतक महिला ही परतवाडा येथील असल्याचे स्पष्ट झाले। विवाहित मृतक महिलेचे गावातीलच अनिल जांभेकर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण होते। यावर पोलिसांनी आरोपी अनिल जांभेकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली। मृतक महिला खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने दोघात नेहमी भांडण व्हायचे। 5 जुलै रोजी भांडणातून रागाच्या भरात तिचा गळा आवळून हत्या केली। तिचे हातपाय बांधून प्रेत ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याने दुचाकीने शिरसगाव ते ब्राह्मणवाडा रोडवरील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली। यावर ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी अनिल याला ताब्यात घेतले। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली।